सत्कार होतोय आणि हा सत्कार पवार फाउंडेशन आणि जिल्हा आपले माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार साहेब आणि त्यांचे वडील विशेष यांच्या वतीनं हा सत्कार इथे ठेवलेला आहे। सर खरं सांगायचं म्हणजे पवार सरांचं प्रत्येक ठिकाणी येते काही सत्कारच असं नाही की त्यांनी वेळेत वेळ काढून कुणालाही जरी पुरस्कार मिळाला तर ते हजर असतात की त्यांचा सत्कार स्वतः जाऊन करतात। एवढंच की मुलांना प्रोत्साहन मिळावं, आपली मुलं लहान आहेत, वडिलांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं, गुरुजी म्हणजे आपल्या सरांचीच जबाबदारी नसती, प्रत्येक पालकांची पण त्याच्यावरती जबाबदारी असते। आज पण सर बघायला गेलं तर काही लोक म्हणजे जी खाजगी शाळा आहेत तिकडे जास्त कल आहे, पण आज उत्तूरच्या म्हणजे तुमच्या ह्या कन्या शाळेमध्ये आपल्या विद्यामंदिरमध्ये जी पोरं पट बैठलं समाधान वाटलं। आज मी कर्फेवाडी गावचा नागरिक आहे, मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि आज आमच्या इथे सर 5वी चौथी पासून ते पहिलीपर्यंत पट पडला ते 8 मुलं आहेत, सगळी प्रायव्हेट शाळा आहेत। आज आमचं आहे एक सराने एक आहे इथे। तर मला एवढंच विद्यार्थ्यांना सांगायचं की मराठी शाळा ही आपली शासकीय केंद्र शाळा आहे आणि जे इथं शिक्षण मिळतंय ते पैसे देऊन तिथं मिळत नाही, हे प्रत्येक आपल्या मुलानं पालकाला सांगावं आणि जास्तीत जास्त पट कसा वाढेल आणि आपल्या शाळा कशा वाचतील हे मुलांनी देखील ठरवायचं आहे। आज सर बघा सचिन सरांनी आज तुमच्यासाठी वेळेत वेळ काढून तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जी मुलं बसलेली ती पुढच्या परीक्षेमध्ये बसावीत, कारण का ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार जसा झाला तसा आपला पुढे सत्कार व्हावा हेच प्रत्येक विद्यार्थ्यानं ध्येय ठेवावं आणि तिथून पुढे जी काही येणारी स्पर्धा परीक्षा असेल काय असेल तर मन लावून अभ्यास करा, मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि सरांनी जे काय अभ्यास देतील तो मनपूर्वक करा। तुम्ही खरोखर यशस्वी व्हाल आणि कुठल्या आपल्या ह्या भारत देशाचे एकमेव तुम्ही अधिकारी बना, एवढंच मी सांगतो।